त्या ठिकाणी आजची जी सभा बोलवली होती त्यामध्ये विषय एकतर त्यांनी दोनच ठेवले होते आणि भाजपचे आणि राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी नगरसेवक सर्व आलेले असतानाही अचानक जनगणमन राष्ट्रगीत चालू केलं आणि त्यानंतर सगळ्यांची तोंड त्यांनी बंद केले. प्रत्येक वेळेस बटन दाबून न सूचना देता राष्ट्रगीत जे काही चालू करतात तर ते राष्ट्रगीताचा अपमान करतात, ह्या त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे ह्या आयुक्तांचा नाही का ह्या ठिकाणी पदभार नाही का काढून घेण्यात यावा. राष्ट्रगीताचा जर अपमान तुम्ही सूचना न देता, सावधान विश्राम न म्हणता अचानक बटन दाबता, हे कसं काय राष्ट्रगीताचा अपमान करू शकतात. आणि त्यानंतर सगळ्यांची तोडं बंद करण्याचं यांनी शस्त्र ते मागच्याही मीटिंगमध्ये त्याच पद्धतीने राष्ट्रगीत चालू केलं. काही सदस्य सरळ व्यवस्थित उभे राहिले नव्हते, त्या ठिकाणी हे राष्ट्रगीत चालू करतात. आणि आता जे मुद्दे होते तर ते त्यांनी फक्त त्यांच्या मलिद्यापुरते केलेले आहेत. जे सर्वसामान्य जनतेचे विषय आहेत, कचरा, पाणी किंवा ज्या काही गोष्टी आहेत, ह्याच्यावर कोणत्याही तिन्ही सभेमध्ये त्यांनी कोणताही प्रश्न घेतलेला नाही. आणि आम्ही जे मांडायला गेलेलो होतो ते विषय न घेताही पळून गेले त्या ठिकाणावर. मलिद्यापुरतं म्हणजे त्यांनी मागच्या जे काही कामाच्या गोष्टी आहेत कचऱ्याच्या बाबतीत त्याचे बिल टेंडर ते नाही काय जे काही बिल आहेत ते पास करतायत. आता त्यांनी कचऱ्याच्या बाबतीचं 2 कोटीचं बिल सँक्शन केलेलं आहे आयुक्तांनी, आणि त्याच्यावर त्यांनी आज जर 2 कोटीचं बिल जर त्या एजन्सीला दिलं तर त्या एजन्सीनं आज कचरा सर्व शहरामध्ये पसरलेला आहे. ह्याबद्दल कोण जबाबदार आहे?